आदिवासी सरपंच चषक 20-25 आफ्टरनून सेशन. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे आपण वळूया आणि आजच्या दिवसामधला हा चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतो. टीम तांबडमाल बी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम मारस 11 दोरा सपाडा. उंपायरचा ग्रीन सिग्नल. सामनाला सुरुवात. सलामीची जोडी सुनील अणेवेज आणि फर्स्ट ओव्हर दिलीप. पहिला बॉल. ग्लास बॉल खोलवर टपायचा होता. मिसफील्ड झाली. बॅकअपला खेळाडू येतात. बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत दरम्यान सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि एका धावेने दरम्यान ऑफ द मार्क होतो बॅटर सुनील या मॅच मध्ये. 4 षटकांचा सामना तुम्ही पाहतात. आदिवासी सरपंच चषक 20-25 तरार. विद्यमान सरपंच गोटेकर आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीने ही स्पर्धा तुम्ही अनुभवत आहात. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आखे पण त्या रिजन मध्ये फुल डीप मध्ये नाही आहेत. इनफिल्ड मध्ये होते. त्याचा फायदा इथे घेतला बॅटरने. चौकार पगला या पगला 17 मधला 4. चौकार पकला इथे येतो. प्रत्येक टीमसाठी कलरफुल जर्सीज देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस खेचू मारायचा होता. लाऊट शाउट. यस फिंगर अप. इनर एज लागली होती आणि विकेट किपरने कोणत्याही प्रकारे मिस्टेक नाही केली. धक्का पगला. बॅटर बाद झालेत विजय. चला न्यू बॅटर आमंत्रण हवंय का? एक गोष्ट लक्षात ठेवा. फुल बॅटिंग टीम पगली आणि शेवटची सूचना. जेव्हा एखादा बॅटर बाद होतो तो बॅटर बाद होणारा 30 यार्ड सर्कल विदिन सेकंड्स क्रॉस करण्याआधी तुमचा न्यू बॅटर ग्राउंड मध्ये आला पाहिजे आणि जर नाही आला तर सूचना नाही मिळणार. 2 रनची पेनल्टी मिळेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. पगला धक्का लागला. नेक्स्ट बॉल फुल लेंथ वाइड ऑफ ऑप्शन वाइड यॉर्कर. परफेक्ट एक्झिक्युशन. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आणि एक गोष्ट राखली की कदाचित बघा जर न्यू बॅटर यायला अतिरिक्त वेळ लागला तर जो इंटरनॅशनल क्रिकेटचा रूल आहे टाइम आउट तसा देखील आम्ही कदाचित वापर करू शकतो. सो प्लीज न्यू बॅटर इमिजिएटली ग्राउंडमध्ये पाठवत जावा. या गोष्टीकडे लक्ष द्या. मिस्टामिंग बॉल मध्ये आहे. विकेट किपर पोहोचतात आणि हे काय केलं आणि खऱ्या अर्थाने गोल आपल्या टीमसाठी करायचा होता पण गोल दुसऱ्या टीमसाठी केला. ही गोष्ट दरम्यान पाहायला मिळेल. 2 धावा दरम्यान कंप्लीट. धाव पडक दरम्यान आता 7 वरती जाऊन पोहोचला. 7 ऑन द बोर्ड. बघा होतं प्रयत्न चांगले होते. त्यासाठी मी 10 पैकी 10 मार्क देईन. बट एकंदरीत ते असतं ना की बॉल जेव्हा हातामधनं निसटतो त्यानंतर देखील थोडं लक्ष द्यावं लागतं कारण त्यानंतर असं फुटबॉल सारख्या गोष्टी पाहायला मिळतात.
बॅट्सीकडा बॉल मागे चाललाय शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग मिळेल सिंगल आणि धाव फडके एका धावे सामोरे स्कोर करता 8 वरती जाऊन पोहोचला 8 ऑन द बोर्ड. मंचावरती विद्यमान उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांना देखील आपण पाहू शकता. रोज ते देखील अगदी आवर्जून वेळ काढून स्पर्धेला भेट देतात. आपल्याच गावची स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर आदिवासी समाजातील क्रिकेटलाही वेगळी उंची देणारी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. खेळ दरम्यान समाप्त झाला. पहिला षटकाचा पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि धक्का 1 लागला आणि रिमेनिंग येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी. सेकंड ओव्हर बॉलर अर्जुन दरम्यान तयार होतात. सेकंड ओव्हर अर्जुन चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग टीम बघा ज्याप्रमाणे नियम बॅटर्ससाठी आहेत त्याप्रमाणे नियम फिल्डिंग साईडसाठी देखील आहेत. सेकंड ओव्हर अर्जुन तयार होतो. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले ऑन साइडला सर्व फिल्डर डीप मध्ये बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुन ओव्हर द विकेट ऑन साइडला लॉफ्ट केला कनेक्शन यस चांगला आहे. बॉल जाईल थेट खाऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना हा षटकार 6. चेक नक्कीच थोडस यस थँक्यू ओव्हर टू कॉम्पॉक्स. षटकार येतो धावफळकता 14 14 धावा धावफळकावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलाच बॉल काय स्वागत केलं षटकाराला. हा बॉल सोडून दिला. विकेट किपर कडनं देखील मिस्टेक इथे घडली आणि दरम्यान जर आपण पाहिलं 22ची सिंगल तर आहे बट त्यासोबत जर आपण पाहिलं तर हा नो बॉल आहे. 1+1 मिळतील 2. नेक्स्ट बॉल फ्री हिट. एकंदरीत एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर पिचिंग विकेटच्या बाहेर झाली होती. दॅट्स वाय हा नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. अतिरिक्त रन सिद्धे 2 मिळाला. धावफळक आता जाऊन पोहोचला 16 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्रीटचा बॉल फ्रीटचा बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह करत असताना कव्हरला बीट केलं. लॉंग ऑफ सेफ खेळाडू येतात बॉल फील्ड करण्याकरिता. 2 धावांचा कॉल होता. 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दरम्यान इथे पाहायला मिळाली. धावफळक 2 धाव्यांचा मदतीने स्कोर करत 18 वरती जाऊन पोहोचला 18 ऑन द बोर्ड आणि रिमेनिंग या ओव्हरमध्ये अजून देखील येत्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल अक्रॉस रन खेळायचा होता. अपील देखील इथे झाली बट येतोय डॉट. माणसावरती भरपूर सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आज खऱ्या अर्थाने आदिवासी सरपंच चषक 20-25ला भेट देण्याकरिता भरपूर सारे आमचे दिग्गज मान्यवर आज मंचावरती उपस्थित आहेत. चर्चा नक्कीच आपण करूया कारण भरपूर सारे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व उभे आहेत. आज मंचावरती स्थानपन्न आहेत. या स्पर्धेचा आनंद घेतात. बॉल फील्ड झाला. काऊ कॉर्नरला मिळेल एक सिंगल. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकतात जांभूलवाडा गावचे सरपंच सन्माननीय जना भगत साहेब देखील आज उपस्थित आहेत. तसेच बाबळे गावचे सरपंच तसेच विशालजी मुकणे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेबांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. गती कमी केली होती. बोटं फिरवली होती. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. तसेच शिरगावचे सरपंच सन्माननीय दिनेशजी हंबीर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच माळ गावचे सरपंच सन्माननीय फुल लेंथ होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न येतो. आणखीन एक डॉट. माळगावचे विद्यमान सरपंच सोनू बांगारा साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच पत्रकार मित्र कैलासजी मुकणे सर देखील आहेत. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच आपण आता शुभ सन्मानाकडे वळूया. जाऊया विकीजी शेवाळ यांच्याकडे. धन्यवाद. यस थँक्यू.
नक्कीच उपस्थित मान्यवर पाहू शकाल. नक्कीच जांभूलवाड गावचे घोडे व्यक्तिमत्व सरपंच साहेब नक्कीच जना भगत साहेब सुद्धा उपस्थित झालेत. मी विनंती करतोय या अंकुची बर्तर साहेबांना विनंती होते नक्कीच जना भगत साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. याचा विनंती होतो नक्कीच पाहू शकाल अंकुची बर्तर साहेबांना. यस नक्कीच महेंद्र शेठ डिंगोरे उपसरपंच गोठेकर यांच्या माध्यमातून नक्कीच इथे पण नक्कीच जनाजी भगत साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. येस पाहू शकाल जना भगत साहेबांचं मात्र स्वागत केलं जाते. त्यानंतर विनंती करतो नक्कीच पाहू शकाल इथे मात्र बाबळे गावचे नक्कीच पाहू शकाल सरपंच साहेब उपस्थित आहेत. विशालजी मुकणे साहेब यांना विनंती करतो आपण आमच्या छोटासा सन्मान मात्र स्वीकारायचा आहे. अंकुजी बदर साहेबांच्या हस्ते नक्कीच बाबळे गावचे नक्कीच सरपंच विद्यमान सरपंच मुकणे साहेबांचा मात्र यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. थोडंसं दिलगिरी व्यक्त करतोय मान्यवर सुद्धा कारण सरपंच सचषक आहे मित्रांनो आणि सरपंचाचं नक्कीच पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये भरपूर गर्दी होताना पाहायला मिळते. त्यानंतर मात्र विनंती करतोय नक्कीच शिरगाव गावचे सरपंच दिनेश आंबीर साहेब यांना विनंती करतोय की आपण जायचंय. त्यानंतर की सोनूजी बांगारा साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मालचे सरपंच विद्यमान सरपंच मी विनंती करतो की अंकुचे बर्तर साहेबांच्या हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर पाहू शकाल नक्कीच साखरपाड व ग्रामपंचायतचे उपसरपंच नक्कीच विठ्ठलजी पोकळा साहेब सुद्धा उपस्थित झाले गेलेत. मी विनंती करतो नक्की महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. यस नक्की विठ्ठलजी पोकळा साहेबांचा मात्र नक्की यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. साखरपाडचे उपसरपंच त्याचबरोबर नक्की कैलासजी मुकणे साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी पत्रकार बंधू श्रमजीवी संघटना डोळखाम अध्यक्ष मी नक्की प्रवीणजी डिंगोरे साहेबांना विनंती यांच्या हस्ते त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. भरपूर आज मात्र नक्की पावसाळा मान्यवर पाहायला मिळत आहेत व्यासपीठावरती मंचावरती. त्यानंतर पाहू शकाल नक्की जांभूलवाड ग्रामपंचायतचे नक्की सदस्य गोपालजी हंबीर साहेब सुद्धा उपस्थित झालेत. मी विनंती करतो नक्की अंकुजी बर्तर साहेबांना यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. त्याचबरोबर नक्की इथे मात्र नक्की निलेशजी हिंदोळा साहेब सुद्धा उपस्थित झाले गेलेत. मी विनंती करतोय नक्की शरदजी केवारी साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. निलेशजी हिंदोळा साहेब शिक्षक आहेत. उंबरखांड गावचे नक्कीच गोड व्यक्तिमत्व. त्यानंतर पाहू शकता समाजसेवक नक्कीच या शहापूर तालुक्यातील एक समाजसेवक आहेत सुरेशजी अंदाडे साहेब. मी विनंती करतोय अंकुजी बर्तर साहेबांना यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. यस ओरडो कॉम्बॉक्स विशाल पाटील सर. थँक्यू सो मच विकेजी. आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 30 धावा फलकावरती आहेत. पूल खेळला बॉल हवेमध्ये फील्डर आखेत लाजवाब कॅच सफलता इथे मिळेल. धक्का इथे लागला दरम्यान जर आपण पाहिलं तर बॅटर बाद झालेत. रोहित बाद झाला धक्का लागला हा तिसरा. थँक्यू सो मच डीजे. यस नेक्स्ट मॅच असेल कोळीराजे अंबरजे विपक्ष जयश्रीराम चिंपाडा. चला लवकर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. जयश्रीराम चिंपाडा त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच कोळीराजे अंबरजे आपण नक्की किट कलेक्ट करायचंय. त्यानंतर टॉस साठी दरम्यान खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरचा 3 ओव्हरचा ग्रेस 30 धावा फलकावरती धक्के लागले 3 आणि
येत्या एका ओव्हरचा खेळ बाकी. भरपूर सारे प्रमुख अतिथी आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वतः सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष आहेत आणि आज भरपूर सारे आमचे जे खऱ्या अर्थाने प्रत्येकी गावचे सरपंच आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता येतात. कारण फार मोठा पाऊल खऱ्या अर्थाने गणेशजी कांबळे साहेबांनी स्पर्धेच्या माध्यमातून उचलला. कारण तब्बल 100 संघांचा समावेश, 100 गावांना एकत्रित जोडण्याचं कार्य या स्पर्धेच्या वतीनं दरम्यान इथे करण्यात आलं. कारण मी आधीही सांगितलं, पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतही आहोत की आदिवासी समाजातील क्रिकेटला एक फार मोठा प्लॅटफॉर्म साहेबांनी उभा करून दिला. डाऊन द ग्राउंड बॉल अवेमध्ये आता लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. बॉल फार उंच गेला होता, पण लॉंग ऑनचा फिल्डरचं कौतुक करेन की प्रॉपर जजमेंट, प्रॉपर कॅच आणि धक्का लागला हा चौथा. टँगडीज दोराचा पाडा मानस एंटरप्राइजेस या नावाने खेळतो आणि या टीमचे पुरस्कर्ते मानस एंटरप्राइजेस दोराचा पाडा टीमचे पुरस्कर्ते बिरजू दादा. बिरजू दादा कोरडे साहेबांच्या वतीनं संघ पुरस्कृत आला, जे ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. आणि जर आपण बघलं अतिरिक्त रन्सामध्ये धावफलक 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि रिमेनिंग या पहिल्या सत्रामध्ये येत्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडू बाकी आहेत, किमान 1 ते 2 चांगले फटके हवेत. फुल लेंथ होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. अपील सुरू आहे आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर दोन्ही अंपायर्स जी प्रतिक्रिया आहे त्या आता काहीशी चर्चा नक्कीच इथे केली जाईल. चार चेंडू बाकी आहेत आणि त्यानंतर या पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. काहीसं कन्फर्मेशन झालं आणि बॅटर आउट. सफलता इथे मिळेल. बॅटची कडा लागली होती आणि धक्का आता लागला हा 5वा अर्धी टीम डग आउट मध्ये. पहिलं सत्र जेव्हा समाप्त होईल तेव्हा आपण टॉस देखील करणार आहोत. लुबा फुल टॉस, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर पॅनवरती देखील हा चेंडू आदळला. येतो डॉट. तीन चेंडू आणखीन बाकी आहेत या पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. पुल करायचं होतं पण आता दिशा खराब आहे. अतिरिक्त रन प्रमाणे ते मिळेल. अतिरिक्त रनचा मदतीने धावफलक पुढे जातो. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 32 धावा धावफलकावरती आणि 3 चेंडू आणखीन आहेत. आणि जे मी आधी सांगितलं की 1 ते 2 चांगले फटके इथे हवेत. लो फुल टॉस, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय आणि बॅटर ज्याप्रमाणे बॅटिंग करतायत, ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतायत, असं वाटतंय की बॅटरीचा मूड नाहीये बॅटिंग करण्याचा. कारण ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो, कारण कधी कधी तुमचं इंटेन्शन देखील क्लिअर असणं
देखील महत्त्वाचं राहतं क्रिकेटमध्ये. आता देखील फक्त चेंडू उंच गेला, फिल्डर आता येतात वेगाने पोहोचलेत बट थोडे दूर लागले आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. सिंगल धाव फळके एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 33 आणि खेळ बाकी आहे एका चेंडूचा या पहिल्या सत्रामध्ये. बट निकेतने लास्ट ओव्हर भरपूर चांगलं टाकलं कारण 2 विकेट त्यासोबत जर आपण पाहिलं तर 3 धावा त्यामध्ये देखील 2 वाईट आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. दिशा करा अतिरिक्त रन प्रमाण इथे मिळेल. नुकतंच आपण पाहिलं मनोहरजी डिंगोरे साहेबांच्या शुभेच्छा आपण जर्सी दिली करार्थाने जे टी शर्ट त्यांच्या वतीने देण्यात आले ते त्यांच्याच वतीने स्पॉन्सर्ड देखील आहेत आणि साहेबांच्या शुभेच्छा आपण अनावरण केलं त्या टी शर्टचं आणि ते देखील मंचावरती आहेत. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आता येतोय हा डॉट आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आला 34 धावा बनवण्यात आला आणि 35 धावांचं लक्ष इथे सेट केलं टीम तांबडमाल बी टीमने अगेन्स्ट टीम मानस एंटरप्राइजेस. दोराचा पाडा एक छोटासा इनिंग ब्रेक आणि त्या बिटवीन आपण टॉस देखील करणार आहोत आणि टॉस करण्याकरिता आपण जाऊया विकीजी शिवाळे यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. येस मी विनंती करतो नक्की मनोहरजी डिंगोरे साहेबांना त्यांच्या हस्ते शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. नक्कीच या ठिकाणी पारितोषिक लागलंय मानस एंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा. लगातार 3 षटकार मारणाऱ्यास फलंदाजास प्रवीणजी डिंगोरे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत गोठेकर उपसरपंच महेंद्रजी डिंगोरे यांच्या माध्यमातून रोख रुपये 1100 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे दोऱ्याचा पाडा या फलंदाजासाठी. येस थँक्यू. इथे पण मनोहरजी डिंगोरे साहेबांच्या हस्ते नक्की टॉस केला जातोय. एक आपला कोलीराजे अंबरजे आणि त्यांच्या अगेन्स्ट जयश्रीराम चिंपाडा. डिंगोरे साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय पहिला फिल्डचा शेवटचा सामना. येस छापा नक्की अंबरजे टीम टॉस जिंकलाय काय डिसिजन असेल आपला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ नक्की चिंपाडा एक शहापूर विभागातील एक नामांकित संघ आहे. समोरच्या संघाला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. रणाची काही कमी नाही या मैदानाचं ओळख म्हणजे गोठेकरचं मैदान म्हणजे शहापूर तालुक्यातील नामवंत नंबर 1चं मैदान. किती मध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. 30-35 वर रोखण्याचा प्रयत्न कराल. शेवटचा प्रश्न कॅप्टन नक्कीच आयोजन चांगले आहे शहापूर मधील नक्की नंबर 1चं आयोजन गणेशजी कांबळे साहेबांनी केलंय. आयोजनावर 2 शब्द. खूपच चांगलं आहे कारण खेळण्याची आम्हाला चान्स दिली आम्हाला खूप खूप आभार. येस थँक्यू. कॅप्टन टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं. नक्कीच फिल्डिंग घेतली असते परंतु आता नक्कीच बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना समोरच्या संघाने सांगितलं आहे नक्की 30-35 रोखू. 4 ओव्हरची मॅच आहे. 70-70चा बॉल आहे. 4 ओव्हरमध्ये किती धावा बनवाल. साधारण 40+ धावांचं लक्ष असेल. 40+ बनवाल. आयोजनावर 2 शब्द. या स्पर्धेसाठी मुख्य आकर्षण आहे मॅन ऑफ द सिरीज साठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी नक्कीच एक बाईक आहे 2 व्हीलर शहापूर तालुक्यात प्रथमच कांबळे साहेबांनी मिळत दिले आयोजनच्या माध्यमातून. काय सांगाल. प्रथमतः आदिवासी चषक 2025 आणि कांबळे सरांचे खूप खूप आभार आम्हाला खेळायला चान्स दिल्याबद्दल आणि बाईक पण आहे प्रयत्न करू नक्कीच प्रयत्न करू. येस थँक्यू सो मच. अंबरचे वन द टॉस फिल्डिंग बॅटिंग साठी जयश्रीराम चिंपाडा. नेक्स्ट मॅच. हॅलो. नक्कीच गोठेगर गावचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय अतिथी मनोहरदादा श्याम डिंगोरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. ग्रामपंचायत घोटेगरचे उपसरपंच महेंद्रदादा डिंगोरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मनोहरदादा डिंगोरे यांचा यथोचित मान आणि सन्मान करावा. तदनंतर धोऱ्याचा पाडा या संघासाठी पुन्हा एकदा पारितोषिक लागलंय
लगातार 2 षटकारास 500. लगातार 3 षटकारास रोख 500. त्याचप्रमाणे लगातार 3 षटकारास उपसरपंच महेंद्र डिंगोरे व प्रवीण डिंगोरे यांच्याकडून 1100. धन्यवाद. दोन षटकार मारले तरी 500. थँक्यू सो मच. मॅचला होते सुरुवात. टार्गेट दिले गेले 35 चं 35. बॅटिंगला विजय, नॉसला अर्जुन. कालचुडा ब्रदर्स पाहू शाल. लागोपाठ 2 6ला 500 आणि 3 6ला 1000. थँक्यू. एटीएम ऑन केले आमच्या मान्यवरांनी. नक्कीच पाहू शकाल. बिरजू कोरडे त्यांच्या माध्यमातून नक्कीच बक्षीस लावलं गेलंय. आपल्याला नक्की त्यांचाच मानस स्पोर्ट्स एंटरप्राइजेस हा संघ दुबऱ्याचा बडा संघ खेळतोय. या बॅटिंगला नक्कीच पाहू शाल. हे गावचे नक्कीच सरपंच. बॅटिंग मार्कमध्ये विजय कालचुडा, नॉसला अर्जुन कालचुडा. तर गोलंदाजी मार्कमध्ये नक्कीच सुनील एडगे हा गोलंदाज तांबडमाल संघाकडनं. पहिलाच बॉल फॉलो केला गेलाय, परंतु नक्कीच जबरदस्त आउटसाइड द स्टंप पाहायला मिळतो. व्हाईट बॉल संघाचा श्री गणेश अकोण ओपन झालाय. धावसका धाव फलकावरती 1 ऑन द बोर्ड. एक धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. संघाचा श्री गणेश अकोण ओपन झालाय. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असून शहापूर तालुका अंतर्गत आई गौदवी स्पोर्ट्स गोठेगरबी आयोजित आदिवासी सरपंच चषक. पुन्हा एकदा लाईन खराब आहे, लेंथ खराब आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट टाकले गेलेत. हॅलो. मैदानाच्या बाहेर आयवा झेल घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस माजी उपसरपंच महेंद्रदा डिंगोरे यांच्या वतीने रोख रक्कम 200 दिले जाईल. पुढील बॉल सुनील एडगे. इथे मात्र मिस टायमिंग फटका फसलाय. विजयचा झेल. इथे मात्र फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. हा झेल सोडलाय का मॅच सोडलाय? तांबडमाल बी टिंब ही मात्र नक्कीच पाहू शाल. तुम्ही विचार करावा लागेल. विजयचा झेल मात्र नक्कीच पाहू शाल ड्रॉप झालाय. विद्यमान उपसरपंच महेंद्रदा डिंगोरे यांच्याकडून आयवा झेल घेणाऱ्यास, मैदानाच्या बाहेर आयवा झेल घेणाऱ्यास 200 रुपये रोख रक्कम देण्यात येईल. इथे मध्ये चांगलाचा फटका पाहायला मिळतो. फटका मात्र लाजबाब आहे. फटका निघून चाललाय. सीमा रेषेचा वेध घेतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून सीमा पार चौकार. त्याचबरोबर नक्कीच बक्षीस मात्र पुन्हा एकदा आले गेले. दुरेच्या पाडा संघाच्या कोणत्याही बॅटरने मात्र लगेच लगावपाठचे 3 षटकार मारले तर ओमसाई मित्रमंडळ लगेच दुरेच्या पाडा अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. इथे मात्र पुन्हा एकदा चांगलाचा फटका क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र नक्की सावळाराम वाजे आहेत उपस्थित. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाव फलकामध्ये पाहायला मिळते 7. रिवर्सचा फटका, स्विचचा फटका खेळायचा होता. इथे मात्र प्रॉपर मात्र कनेक्शन मात्र आलं नाहीये. चेंडूला नक्की डॉट बॉल. धाव फलकावरती 7. येस, गोठेकर गावचे गोड व्यक्तिमत्व आमच्या परममित्र निलेश डिंगोरे यांचं सुद्धा शुभागमन झालाय. येस, आपलं सुद्धा सहर्षोगन निलेश डिंगोरे आपलं. इथे मध्ये चांगलाचा स्कोअर करता फटका. अप्रतिम ड्राइव्ह बॅटफुटला जाऊन पंच दिला गेलाय. बॉल निघून चाललाय. लांब बॉल निघून चाललाय सीमा पार. पाहुशाल मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा संघाची धाव संख्या चालली आहे वाऱ्याच्या वेगाने पुढे. धाव फलकावरती. पुढील बॉल अर्जुन साठी. ते मात्र नक्कीच वाईट बॉल. पुन्हा एकदा खूपच महागडे षटक म्हणावं लागेल सुनील एडगेच्या माध्यमातून तांबडमाल संघ.
धावसक धाव फलकामध्ये नक्कीच 12 पाहायला मिळते. पुढील बॉल सुनील बॅटिंगला अर्जुन पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगलाचा फटका, मात्र फटका लाजवाब आहे. फटका चांगला आहे, फटका मात्र निघून चाललाय. खेळाडू पक्षाला सलामी देत चेंडू ओटीटी ओव्हर द टॉप. हा येतोय षटकार. येस, थँक्यू. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसक धाव फलकावरती. अठरा धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात पाहू शकतो नक्कीच मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा संघाचा. बेरजुदाता कुर्डे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतात. ग्रामपंचायत माजी नक्कीच उपसरपंच तथा सध्याचे विद्यमान सदस्य आहेत वाफे या पंचायतचे. इथे मात्र खेचून मारला, फेकून दिला गेलाय. बॉल चालला बॅकवर्ड्स वर रेगला. हा येतोय नक्कीच नो बॉल. त्याच्यावरती नक्कीच पाहू शकाल षटकार मारलाय. टोटल 7 धावा. सत्ता मात्र खुलला गेलाय. डीजे हॅलो, त्यांनी कॅच घेतलाय, त्यांनी स्टेज वरती या. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. स्क्वेअरचा फटका, अप्रतिम ड्राईव्ह, जबरदस्त फटका विजय कालचुडेचा बॅट मधनं. बॉल निघून चला एक कवरला भेदून मिलेंगे 4 तो बेड़ होगा पार. ये विजय कालचुडे के बल्ले से निकलता हुआ, आग उगलता हुआ चौका चौकार. नक्कीच पाहू शाल एक गल्लीमध्ये नक्कीच क्षेत्र होता, त्याने बॉल अडवला गेला. धाव फलकावधी पहाडमध्ये 29 धावा. नेक्स्ट मॅच तयार आहे जयश्रीराम चिंपाडा आणि त्यांना फाईट देताना पाहायला मिळेल टीम कोळीराजे अंबरजे. इथे बदल सेन्सिबलचा नजराना पेश केला गेलाय. ओव्हर द बॉल रेड, जबरदस्त बॉल. यस, पुढील बॉल इथे सुद्धा नक्की अक्रॉस लाईन फटका मात्र चांगला आहे. फटका दमदार आहे. बॉल निघून चाललाय सीमा पार. यावेळी मात्र नक्की आणखीन रन्स मिळतील. पुढे चाललाय नक्की मानस इंटरप्राइजेस दोरतेपडा संघ विजयाकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी महेंद्रदादा डिंगोरे उपसरपंच गोठेकर यांच्या माध्यमातून आयवा झेल घेणाऱ्या या खेळाडूस 200 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात आला आहे. धन्यवाद.
एका धावेची गरज. लवकुश पटेलने मात्र नक्कीच झेल टिपला होता. त्याला मात्र 200 रुपये नक्की महेंद्र शेठ डिंगोरे गोटीगरचे नक्कीच विद्यमान उपसरपंच त्याच्या दादांच्या माध्यमातून 200 रुपये दिले गेलेत. इथे विनिंग शॉट अभिनंदन टीम, अभिनंदन बिरुजदा कोरडे, आपला संघ नक्कीच पोहोचला आणि या मॅचचा मान ऑफ द मॅच. आदिवासी सरपंच